दिवस होता गुढीपाडव्याचा आणि रात्रीच्या काळोख्याच्या अंधारात आबाळात विजांचा कडकडाट होत होता आणि आमच्या काळजाचे ठोके वाढत होते, कारण वावरात गव्हाचे दाणे वांब्यांच्या आडोशाला आमची वाट पाहत होते. तर नमस्कार मित्रांनो, मी आपला माणूस सचिन वांटे. दुसऱ्या दिवशी सकाळी थप्पड काढलं. बाबाला म्हटलं जखम भरलेली घरीच थांबा. बाबा म्हणे तू फक्त आपली लॉर्ड प्लॅटिना काढा. आईनं बी आवरलं, बाबानं थप्पड उचललं, भावानं बी त्याची शाईन काढली आणि आता आम्ही चौघजण डायरेक्ट शेतात पोहोचलो. इथं आपल्या मोठ्या आंब्यावाल्या वावरातला अर्धा गहू वल्लाच होता आणि अर्धा वाळला होता, आणि इकडे आमच्या वाड्याला अजूनही खळखळ पाणी वाहत, आणि इकडे आपल्याला ह्या टावरवाल्या वावरातला गहू काढायचा होता. आम्ही येतो ना येतो लगेच हार्वेस्टर बी आलो. म्हटलं ये बापा लवकर तिसरा पार व्हायच्या आधी. आणि आता हे मशीनवाले काय म्हणते पहा, हा ओल्ले गहू काढून काहीच फायदा नाही. शेतकऱ्याचं नुकसान आणि मशनीवाल्याचं नुकसान. आणि हे आहेत आपल्या शेजारचे कुंदनखेडचे नागरे बंधू. ट्रॅक्टर ड्रायव्हर पासून सुरू झालेला यांचा प्रवास आज हार्वेस्टर पर्यंत येऊन पोहोचला. आणि तुम्हाला बी गहू काढायचा असेल तर ह्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आणि ह्या ड्रायव्हर पाजील म्हणलं जरा थांब भाऊ, मल बी ह्या हातीवर बसून पाव दे जरा कसा फेल येतो ते. आणि तर वर बसतो ना बसतो या पाजीन लगेच मी सिपिळे आर म्हणलं बाबा मला पाळी करायची, विमानात नाही उडायचं. आणि हे असं आहे भाऊ, देवाची करणी नारळात पाणी. अर्धच वावर झालं आणि या मशीनची 12 क्विंटलची टाकी भरली. आणि गहू इतका सोचे निघला की पाहायला तुशी दिसत नव्हती त्याच्यात. आणि पाहता पाहता तासाभराच्या अख्खं वावर आमचं काढून झालं. आणि आपल्या जवळचा माणूस आहे म्हणून ही गोष्ट कळली. ह्या पायपात जवळपास किलो 2 किलो गहू निघले. आणि लगेच तुरंत मोठ्या आंब्यावाल्या वावरात मशीन आणली. इथला बी अर्धा वाळील गहू लगेच काढून घेऊ म्हणलं. आमच्या बाबांनी रात्रभर जागून दिलेलं पाणी आणि त्या मेहनतीचे आज कष्ट फळाला आले होते, कारण की एक ट्रॉली भरून आम्हाला गहू झाले.